हॅलो एव्हरीवन, वेलकम यू ऑल टू माय यूट्यूब चॅनल मॅथ्स विथ सागर. आज आपण सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलोय जो आहे शिफ्ट ॲनालिसिसचा. आज आपण 12th मेचा जो सेकंड शिफ्ट होता ना तो मी तुमच्यासाठी घेऊन आलोय. काही क्वेश्चन्स मला भेटलेत, ते क्वेश्चन मी लिहून घेतले आणि तुमच्यासाठी आज ते आपण सॉल्व्ह करणार आहोत. शिफ्ट ॲनालिसिसने काय फरक पडतो तर अजून येणारे काही शिफ्ट जे आहेत त्या शिफ्ट्समध्ये जे क्वेश्चन्स असतील ते या शिफ्टच्या आधारे किंवा या टाईपच्या क्वेश्चनचे सिमिलर असतील, जेणेकरून तुम्हाला ते क्वेश्चन सॉल्व्ह करायला इझी जाईल. तर चला स्टार्ट करूया आपण आजचा व्हिडिओ जो शिफ्ट ॲनालिसिस वरती आपण स्टार्ट करतोय. आता हा क्वेश्चन जो आहे ना तो 12th मेच्या आफ्टरनून शिफ्टमध्ये आलेला होता. इंटिग्रेशन ऑफ 1/x-3 √x+1 इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स असा आपला आजचा क्वेश्चन आहे. आता जर ज्यावेळेस असा पॅटर्न असेल ना तर x+1 जो रूटमध्ये आहे त्याची व्हॅल्यू आपण काहीतरी सबस्टिट्यूशन करत असतो, कारण की हा कोणत्या टाईपमध्ये बसतोय तर सबस्टिट्यूशनच्या टाईपमध्ये आपल्याला बसताना दिसतोय. सो आपल्याला इंटिग्रेशन दिलेलं आहे I = इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स अपॉन x-3 √x+1. तर इथे आपण सबस्टिट्यूशन काय घेतो, रूटमध्ये जी व्हॅल्यू आहे त्याला आपण काहीतरी टी सबस्टिट्यूट करूया. पण रूटमध्ये जो आलाय त्याला आपण जर t² पुट केलं तर काय होईल बरं, t² जर पुट केलं ना तर स्क्वेअर रूट काय डायरेक्टली कॅन्सल होतील, म्हणजे आपल्याला सोपं जाईल. आता याला आपण काय करतो, डिफरन्शिएट करतो. एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपण dx लिहिणार, इकडे आला 2t dt. आता x-3 इथे आपल्याला दिसतोय. आपलं सगळं इंटिग्रेशन आपण कोणामध्ये घेऊन जाणार होतं, टी मध्ये घेऊन जाणार. आता हे सगळं सबस्टिट्यूशन आपण इथे यूज करूया. सो I = dx गेला, त्याच्याऐवजी आपल्याला 2t dt भेटला अपॉन x-3. x ची व्हॅल्यू आपली काय होती, 1 जर तिकडे गेला तर x ची व्हॅल्यू आपली t² - 1 आली. इथे आपण जर पुट केली तर t² - 1 - 3 आपल्याला भेटेल. रूट मध्ये x+1 होतं, त्याची व्हॅल्यू t² पुट केली तर स्क्वेअर रूट कॅन्सल, फक्त आपल्याला t भेटला. हे आपलं आलं इंटिग्रेशन. आता हे आपण सॉल्व्ह करणार. आता बघा हा t काय झाला कॅन्सल. सो इंटिग्रेशन बिकम्स इंटिग्रेशन. आता 2 जो आहे तो इंटिग्रेशन बाहेर काढूया. इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू टी अपॉन डिनॉमिनेटरला काय भेटतोय, t² - 4 भेटतोय. आता हा जर फॉर्म्युला तुम्हाला आठवत असेल कोणता, t² - 4 चा, इथे आपण कोणता फॉर्म्युला यूज करतो, इंटिग्रेशन 1 x² - a² dx चा फॉर्म्युला यूज करत असतो, जो आपला असतो 1/2a log ऑफ न्यूमरेटरला x - a अपॉन x + a + c. हा फॉर्म्युला आपण आता इथे यूज करूया. आता इथे आपण ऑब्झर्व जर केलं तर 2 ॲज इट इज a² ऐवजी 4 आलाय, म्हणजे a ची व्हॅल्यू माझी 2 आली. आपण इथे पुट करू शकतो. सो वी गेट 1/2 × 2, जिथे आपण a ची व्हॅल्यू 2 पुट केली, लॉग ऑफ मॉड ऑफ x मायनस, आता a ची व्हॅल्यू आपण काढली ती आपली 2 आली आहे. सो आणि अजून एकदा इथे x नाही, इथे कोण आपला t आहे. सो इथे आपला कोण येईल मॉड मध्ये, t - 2 अपॉन t + 2 + c आपले आन्सर येणार आहे. आता 2 × 2 = 4, वरती 2 आहे, म्हणजे आपला आन्सर आला 1/2 लॉग ऑफ मॉड ऑफ. आता t ची जी व्हॅल्यू होती ना ती आपल्याला रिसबस्टिट्यूट करावी लागेल. t² जर x+1 असेल तर t ची व्हॅल्यू काय आली, √x+1 आली आहे. √x+1 - 2 अपॉन √x+1 + 2 + c. हे झालं आपलं आन्सर. आता बघा बरं, आन्सर मध्ये आपल्याला हे जे आन्सर आलेलं आहे हेच तुमच्या शीट मध्ये होतं का, हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा. चलो राईट डाऊन फास्ट. आता या इंटिग्रेशन मध्ये पण जो ब्रॅकेट मध्ये आलाय कोण, लॉग ऑफ हा सगळा, हा जर मी ब्रॅकेट मध्ये कन्सिडर केला तर याची मी व्हॅल्यू आता टी पुट करू शकतो, पण त्याचा डेरिव्हेटिव्ह आसपास कुठे दिसतच नाहीये. पण चला आपलं सबस्टिट्यूशन काय सांगतो की ब्रॅकेट मध्ये जो आहे त्याला आपण टी पुट करूया. आता जर मी लॉग ऑफ मॉड ऑफ किंवा ब्रॅकेट ऑफ tan ऑफ π/4 प्लस x/2 ला जर मी टी पुट केला तर याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो आपण बघूया. लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1/tan π/4 प्लस x/2 हा झाला लॉगचा डेरिव्हेटिव्ह. आता पहिला टॅनचा डेरिव्हेटिव्ह sec² ऑफ π/4 प्लस x/2. π/4 चा डेरिव्हेटिव्ह 0, x/2 चा आला 1/2 dx = dt आपण असा इथे लिहू शकतो. आता सिम्प्लिफिकेशन करण्याचा प्रयत्न करूया. tan 1/tan म्हणजे कॉट असतो, कॉट म्हणजे वरती कॉस खाली साइन. सो वी गेट कॉस ऑफ π/4 प्लस x/2 अपॉन साइन ऑफ π/4 प्लस x/2 आपण असं लिहून घेतलं 1/tan ला. sec² आपला ऑब्विसली 1/cos² π/4 प्लस x/2 असा असतो इंटू 1/2 dx = dt. आता
एक कॉस काय झाला, कॅन्सल झाला. इथे जो 2 आहे 2 साइन इंटू कॉस, ऑब्व्हियसली हा कोणाचा फॉर्म्युला आहे, साइन 2 थिटाचा फॉर्म्युला दिसतोय. जो आपला असं 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा, जो 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा दिसतोय. सो त्याच्याऐवजी आपण लिहू शकतो 1 साइन ऑफ 2 इंटू थिटा. आणि थिटा म्हणजे कोण आहे, ब्रॅकेटमध्ये कोण आलाय, π/4 प्लस x/2 आलाय, इज इक्वल टू 2 ला जर आपण तिकडे घेऊन गेलो, तिकडे dx घेऊया, 2 ला तिकडे घेऊन गेलो तर 2 dt असा आन्सर येणार आहे. सो आता 2 ने येईल आतमध्ये जर मल्टिप्लाय केलं तर इथे π/2 हा 2 कॅन्सल, इथे x उरल, म्हणजे साइन π/2 प्लस x उरला. साइन π/2 प्लस x काय असतो, साइन π/2 प्लस x माझा cos x असतो आणि 1/cos x माझा sec x असतो. किंवा 1/cos x आपण लिहूया, dx इज इक्वल टू मला कोण भेटला, 2 dt भेटलेला आहे. आता बघा ऑब्विसली जो आपला डेरिव्हेटिव्ह आला तो बरोबर आपल्याला कुठे दिसतोय, इंटिग्रेशन मध्ये दिसतोय. सो I इज इक्वल टू इंटिग्रेशन, आता आपण काय करूया, हे सगळे सबस्टिट्यूशन यूज करूया. 1/cos dx गेला, त्याच्याऐवजी 2 dt आलेला आहे. डिवाइडला log tan π/4x प्लस x/2 ची व्हॅल्यू आपण t घेतली होती, सो डिवाइड बाय t. 1/t चं इंटिग्रेशन काय असतं, तर 2 log t असतं. 2 आला t च्या पॉवरला, सो वी गेट log ऑफ t स्क्वेअर प्लस c. आता आपण काय करणार, t ची व्हॅल्यू रिसबस्टिट्यूट करणार. t कोण होता आपला, t होता आपला log ऑफ tan ऑफ π/4 प्लस x/2 याचा स्क्वेअर प्लस c, हे आपला आला आन्सर. ओके, हेच होतं का बघा बरं का, अशाच टाईपचा आन्सर तुम्हाला ऑप्शन मध्ये दिसत असेल. चलो नाउ द नेक्स्ट क्वेश्चन इज इनवर्स ऑफ p और q इम्प्लाइज r. आता जर आपलं ओरिजिनल स्टेटमेंट p इम्प्लाइज q असेल तर याचा कॉन्व्हर्स काय असतो बरं, याला फक्त उलट करतो आपण, q इम्प्लाइज p असतो. याचा इनवर्स आपला ओरिजिनल स्टेटमेंटला आपण निगेशन देतो, निगेशन p इम्प्लाइज निगेशन q देत असतो, आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह हा इनवर्सचा उलटा असतो. आता आपल्याला काय दिलंय बरं, आपल्याला दिलेलं आहे ओरिजिनल स्टेटमेंट इम्प्लिकेशन लॉ P और Q इम्प्लाइज R. आताच तुम्ही बघितलं की इनवर्स आपला ओरिजिनल स्टेटमेंटला दोन्हीला आपण काय देतो, निगेशन देत असतो. सो दोन्हीकडे आपण निगेशन देऊया, निगेशन ऑफ P और Q इम्प्लाइज निगेशन R आपण असं लिहून घेणार. आता ऑप्शन आपल्याकडे नसल्यामुळं आपण आता सांगू शकत नाही की नेमकी ऑप्शन मध्ये काय असेल, पण आपण इथे जेवढं अप्लाय करता येतं तेवढं आपण अप्लाय करण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे काय, निगेशन जर मध्ये गेलं तर निगेशन p ऑरचं निगेशन अँड निगेशन q इम्प्लाइज निगेशन r मी असं लिहू शकतो. तर अशा टाईपचा आन्सर आहे का बघा बरं, तुम्ही असं केलं की एकदा चेक करू शकता बरं का, कारण आता ऑप्शन नसल्यामुळं आपल्याला ते व्हेरीफाय करता येणारच नाहीये. तर मी इथपर्यंतच एक्झाम्पल संपवतो. सो हा ऑप्शन आहे का तुम्ही एकदा चेक करून बघा. ठीक आहे, चला तर हे एक्झाम्पल तुम्ही लिहून घेऊ शकता. Now the next question is sin raised to 4 theta plus cos raised to 4 theta equal to 5/8 and we need to find the value of sin 2 theta. आता sin आणि cos मध्ये आपल्याला काय माहिती आहे, sin स्क्वेअर प्लस cos स्क्वेअर इक्वल टू 1 असतो, हे आपल्याला तर माहितीच आहे. मग स्क्वेअरचा स्क्वेअर केला की 4 भेटतो, हे पण आपल्याला माहिती आहे. आता त्याचा काय यूज होतोय का आपण चेक करूया. आपल्याला गिव्हन काय दिलंय, sin raised to 4 theta प्लस cos raised to 4 theta आपल्याला 5/8 दिलेला आहे, आणि आपल्याकडे काय sin स्क्वेअर प्लस cos स्क्वेअर 1 आहे. मग आता याला त्या फॉर्म मध्ये लिहिण्याचा आपण प्रयत्न करूया. कसा, मी जर साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर केला तर काय येईल बरं, साइन स्क्वेअरचा स्क्वेअर साइन रेज टू 4, कॉस स्क्वेअरचा स्क्वेअर कॉस रेज टू 4, म्हणजे a स्क्वेअर b स्क्वेअर आपण इथे दिसतोय, पण 2ab ची टर्म आपल्याला नाहीये. ती 2ab ची टर्म काय येईल, 2 टाइम्स साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर, ती याच्यामध्ये प्लस असेल. मी आता ती जर मायनस केली तर एक्झॅक्टली हे काय इक्वेशन होईल, मॅच होईल. म्हणजे मला काय करावं लागेल, -2 टाइम्स साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा असं करावं लागेल. का बरं, कारण की मला इक्वेशन मॅच करायचं होतं. परत एकदा समजून सांगतो काय केलं आपण. साइन स्क्वेअर आणि कॉस स्क्वेअर मध्ये आपल्याला आयडेंटिटी असल्यामुळं मी साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअरचा ब्रॅकेट्स केला, ब्रॅकेट स्क्वेअर केला, जो असतो साइन रेज टू 4 थिटा प्लस कॉस रेज टू 4 थिटा प्लस 2 टाइम्स साइन स्क्वेअर इंटू कॉस स्क्वेअर. पण तो प्लस 2 टाइम्स आपल्याला नको होता, म्हणून आपण त्याची इक्वेट करण्यासाठी किंवा बॅलन्स करण्यासाठी आपण काय केलं, त्याला मायनस केलं. म्हणजे काय होईल, हे सगळं बॅलन्स होईल. आणि हे सगळं सॉल्व्ह केलं तुम्ही, सिम्प्लिफाय केलं तर एक्झॅक्टली तुम्हाला काय भेटेल, साइन रेज टू 4 प्लस कॉस रेज टू 4 थिटा भेटेल. आता साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर काय असतो, 1 चा स्क्वेअर आला 1 मायनस, इथे काही दिसतो का पॅटर्न, 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा.
जर मी 2 बाहेर घेतला आणि इथे लिहून घेतलं साइन थिटा इंटू कॉस थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर, असं चालेल का? कारण दोघांचे स्क्वेअर आहे, कॉमन ब्रॅकेट घेतो, ब्रॅकेटचा स्क्वेअर घेतो, अगदी चालेल. आणि ब्रॅकेट स्क्वेअर केलं तर एक्झॅक्टली आपल्याला ते पण भेटतंय, इज इक्वल टू 5/8. आता आपल्याला काय पाहिजे बरं? आपल्याला साइन 2 थिटा पाहिजे आणि त्याचा जवळपास पॅटर्न मॅच झालेला आपल्याला दिसतोय. जर मी आतमध्ये मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं तर आपल्याला काय भेटेल? 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा अपॉन 2 भेटेल आणि वरती 2 साइन थिटा कॉस थिटाचा काय तयार होईल? साइन 2 थिटा तयार होईल. सो वी गेट 1 मायनस 2 टाइम्स. आता 2 ने मल्टिप्लाय केलं, 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा आपला साइन 2 थिटा त्याचा स्क्वेअर आणि डिवाइडला पण 2 केलं होतं, त्या 2 चा पण स्क्वेअर आपल्याला 4. सो वी गेट 5/8 आपल्याला असं भेटलं. तर 2 2 जार 4 हे पण आपल्याला भेटेल 1 मायनस साइन 2 थिटा ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 2 इज इक्वल टू 5/8. आता आपण हे काय करूया? सॉल्व्ह करूया. हे इक्वेशन सॉल्व्ह जर केलं तर मायनस साइन 2 थिटा बाय 2 त्याला तिकडे घेऊन गेलो, 5/8 ला इकडे आणलं तर आपल्याला भेटेल 1 मायनस 5/8 इज इक्वल टू साइन 2 थिटा ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 2. आता यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 8 मायनस 5 3/8 भेटेल इज इक्वल टू साइन 2 थिटा ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 2. आता 2 इकडे मल्टिप्लाय गेला तर 2 4 चा रेट, सो वी गेट 3/4 इज इक्वल टू साइन 2 थिटा ब्रॅकेट स्क्वेअर. आपल्याला फक्त साइन 2 थिटा पाहिजे होता, स्क्वेअर इकडे आले काय होणार आहे? स्क्वेअर रूट होणार आहे. सो वी गेट प्लस मायनस अंडर रूट ऑफ 3/4 इज इक्वल टू साइन 2 थिटा. आणि आपल्याला प्लस और मायनस दोघांना स्क्वेअर रूट जर स्प्लिट केलं, आन्सर आलं प्लस मायनस रूट 3/2 इज इक्वल टू साइन 2 थिटा. हे झालं आपलं फायनल आन्सर. चलो राईट. आता जो नेक्स्ट क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक पॅटर्न दिसतोय. रूट मध्ये 4 मायनस एक्स अपॉन 4 प्लस एक्स असं दिसतंय. आता 4 मायनस एक्स अपॉन 4 प्लस एक्स जर असेल तर आपण काय करतो? न्यूमरेटर जो 4 मायनस एक्स आहे त्याने काय करायचं असतं? आपल्याला मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं असतं. सो आपण काय करूया? मल्टिप्लाय आणि डिवाइड करूया. सो इंटिग्रेशन आय इज इक्वल टू 0 टू 4 अंडर रूट ऑफ 4 मायनस एक्स अपॉन 4 प्लस एक्सला आपण परत 4 मायनस एक्सनेच काय करूया? मल्टिप्लाय आणि डिवाइड करूया. इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो वी गेट इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 4. न्यूमरेटरला 4 मायनस एक्सचा ब्रॅकेटचा स्क्वेअर होईल. ब्रॅकेटचा स्क्वेअर काय झाला? स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल. सो वी गेट ओनली 4 मायनस एक्स अपॉन अंडर रूट ऑफ डिनॉमिनेटरला ए प्लस बी, ए मायनस बीचा मल्टिप्लिकेशन दिसतोय. सो वी गेट ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आता आपण काय करणार? ऑब्विसली डिनॉमिनेटर काय करणार? दोघांना स्प्लिट करणार. जर दोघांना स्प्लिट केला तर इंटिग्रेशन आपल्याला भेटेल 0 टू 4 4 अपॉन अंडर रूट 16 मायनस एक्स स्क्वेअर dx मायनस इंटिग्रेशन 0 टू 4 एक्स अपॉन अंडर रूट 16 मायनस एक्स स्क्वेअर इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथे डायरेक्टली पॅटर्न दिसतोय. 1 अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर हा कोणाचा फॉर्म्युला आहे? आपण 4 बाहेर घेऊया अगोदर. हा फॉर्म्युला माझा साइन इनवर्स एक्स अपॉन एचा आहे. आता ए म्हणजे काय? 16चा रूट. 16चा रूट काय येतो? 4 येतो. आता पुढे मायनस. आता पुढे आपण जर बघितलं तर डिनॉमिनेटरला 60 मायनस एक्स स्क्वेअर आहे आणि न्यूमरेटरला फक्त एक्स आलाय. म्हणजे डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह आपण मॅच करण्याचा प्रयत्न करतो. 16चा डेरिव्हेटिव्ह 0, मायनस एक्स स्क्वेअरचा मायनस 2x आला. सो आपण मायनस 2 ने मल्टिप्लाय आणि मायनस 2 ने जर डिवाइड केलं तर मायनस मायनस इथे काय झाला? प्लस झाला. म्हणजे आपला आन्सर काय येईल? प्लस 1/2. आणि इथे पॅटर्न काय करतोय? जो रूटच्या आतमध्ये आहे त्याचंच डेरिव्हेटिव्ह वरती जर असेल तर याचं इंटिग्रेशन काय असतं? आपलं 2 अंडर रूट टी असतं. सो त्याचा फॉर्म्युला जर आपण इथे अप्लाय केला, सो वी गेट 2 अंडर रूट ऑफ 16 मायनस एक्स स्क्वेअर. या पूर्ण ब्रॅकेटचं लिमिट फ्रॉम 0 टू 4 आपण असं लिहून घेणार. आता नेक्स्ट स्टेपमध्ये आपण काय करूया? काही कॅन्सल होते का? 2 2 कॅन्सल. हे पुन्हा एकदा परत लिहून घेऊया आणि नंतर काय करूया? आपण लिमिट पुट करूया. सो वी गेट I इज इक्वल टू 4 साइन इनवर्स एक्स बाय 4. 2 2 तर कॅन्सल झाले होते. सो वी गेट अंडर रूट ऑफ 16 मायनस एक्स स्क्वेअर इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 4 आपण असं लिहून घेणार. आता लिमिट कसं पुट करतो आपण? अगोदर अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट असं पुट करत असतो. सो वी गेट I इज इक्वल टू, जर मी ॲक्च्युअली 4 टाकले तर 4/4 1 झाला. साइनची व्हॅल्यू 1 कधी असते? π/2 ला. सो वी गेट 4 इंटू π/2 प्लस एक्सची व्हॅल्यू जर 4 टाकली तर 4चा स्क्वेअर 60 मायनस 16 0.
म्हणजे अप्पर लिमिट माझं फक्त एवढं आलं मायनस. आता लोअर लिमिट टाकताना आपण एक्सची व्हॅल्यू 0 पुट करणार. साइन इनवर्स ऑफ 0/4 0 आला. साईनची व्हॅल्यू 0 कधी असते 0 ला. सो याचं पूर्ण आन्सर आपला आला 0 आणि एक्सची व्हॅल्यू जर 0 टाकली तर 16चं रूट आपल्याला ओनली भेटेल 4. आता हे आपण सॉल्व्ह करूया. सो वी गेट 2 2 जार 4 म्हणजे 2π - 4 हे झालं माझं फायनल आन्सर. ओके, कळलं असेल तर लिहून घ्या. आता या टाईपच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला डायरेक्टली a बार डॉट b बार क्रॉस c बारचा आपला पॅटर्न दिसतोय. तर अगोदर आपण ही जी कर्ली ब्रॅकेट आहे ना ती सॉल्व्ह करून घेऊया. अगोदर जे दिलं ते ॲज इट इज लिहून घेऊया. सो वी गेट a बार - 2b बार डॉट प्रोडक्ट विथ 2a बार प्लस b बार क्रॉस प्रोडक्ट विथ a बार क्रॉस b बार असं आपल्याला गिव्हन आहे. आता पहिलीचं ब्रॅकेट आपण सॉल्व्ह करून घेण्याचा प्रयत्न केला. सो वी गेट a बार - 2b बार डॉट ब्रॅकेटमध्ये 2a बार क्रॉस a बार म्हणजे 2a बारचं मल्टिप्लिकेशन a बार सोबत करणार. जसं आपण ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन घेतो ना सेम तसं करूया. सो वी गेट 2a बार क्रॉस a बार प्लस आता 2a बार आणि b बार मल्टिप्लिकेशन मध्ये येतील. सो वी 2a बार क्रॉस b बार प्लस b बार क्रॉस a बार. आता b बारने मल्टिप्लाय करतो आपण. b बार क्रॉस a बार प्लस b बार क्रॉस b बार आपल्याला इथे भेटेल. आता क्रॉस प्रोडक्ट मध्ये काय असतं माहितीये का, ए बार क्रॉस ए बार असेल त्याची डायरेक्ट व्हॅल्यू काय असते 0 असते. का बरं, ए बार क्रॉस ए बार म्हणजे काय मॉड ए साइन थिटा आणि ए बारचा त्याच्या सोबतच अँगल किती असतो 0. त्याच्यामुळे त्याचा साइन काय येतो आपला 0 येतो. सो हा गेला त्यांची व्हॅल्यू 0 आली. कोण उरले आपल्याकडे ए बार - 2b बार डॉट प्रोडक्ट विथ 2a बार क्रॉस b बार प्लस b बार क्रॉस a बार. आता याला उलट जर केलं मी तर -a बार क्रॉस b बार होईल. सो 2a बार क्रॉस b बार -a बार क्रॉस b बार असं लिहून घेऊ. मग 2a बार क्रॉस b बार -a बार क्रॉस b बार आपल्याला काय भेटेल 1 टाइम्स a बार क्रॉस b बार भेटेल. सो वी गेट a बार - 2b बार डॉट a बार क्रॉस b बार. आता ब्रॅकेट ओपन केल्या तर आपल्याला भेटेल a बार डॉट a बार क्रॉस b बार -2b बार डॉट a बार क्रॉस b बार. आता हा जो पॅटर्न आहे ना a बार डॉट a बार क्रॉस b बार हा मला बॉक्स प्रोडक्ट a बार a बार b बार असा भेटेल. इथं आपल्याला बॉक्स प्रोडक्ट 2b बार a बार आणि b बार असा भेटेल. एक लक्षात ठेवा की ज्या वेळेस बॉक्स प्रोडक्ट मध्ये दोन वेक्टर एकतर सेम असेल किंवा एकमेकाचे लिनियर मल्टिपल असेल तर 100% त्यांचा बॉक्स प्रोडक्ट काय येतो 0 येतो. बॉक्स प्रोडक्ट म्हणजे काय ऍक्च्युअली तर डिटर्मिनेंट असतो. 2 रो 0 असेल तर डिटर्मिनंट काय येईल ऑलवेज 0. सो वी गेट 0 - 0. आन्सर आलंय आपलं फायनली 0. हाच ऑप्शन होतोय काय नक्की कमेंट मध्ये मला सांगा. चलो राईट डाऊन फास्ट. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला मॉड्युलस अँड आर्ग्युमेंट ऑफ दिस कॉम्प्लेक्स नंबर टू द पॉवर 8. आता आपल्याला सिंपल कॉम्प्लेक्स नंबरचा एक रूल माहित पाहिजे. z = x + y raised to n असेल तर x + y ला आपण पोलर फॉर्म मध्ये लिहून घेऊ शकतो. z = r टाइम्स cos थिटा प्लस i sin थिटा रेस टू n. पॉवर n जर मध्ये आला तर आपल्याला r रेस टू n cos ऑफ आता थिटाला n मल्टिप्लाय होतो बरं का n थिटा प्लस i sin ऑफ n थिटा असा माझा फॉर्म्युला तयार होतो. जर तुम्ही बघितलं तर याचा आपल्याला जर मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट काढायचं असेल तर मॉड्युलस आपला येतो r रेस टू n आणि आर्ग्युमेंट येतो n थिटा. म्हणजे आता आपल्याला काय काढायचं r आणि थिटाची व्हॅल्यू काढायची आणि त्याला सिम्पली काय करायचं n ने मल्टिप्लाय वगैरे करायचं आहे. सो वी गेट आता r काय असतो बरं आपला r √(x² + y² असतो. हा आपला फॉर्म्युला आहे. सो वी गेट r = (x) म्हणजे रिअल पार्ट 1 आलाय. सो 1² 1 प्लस y म्हणजे इमॅजिनरी पार्ट i चा जो सोबत असतो तो √8² आपला 8 आला. सो वी गेट r = 8 + 1 9 चा रूट आपला 3 आला. सोपं आहे. r ची व्हॅल्यू 3 भेटली. आता मॉड्युलस काढायचं असेल तर r रेस टू n आपला मॉड्युलस असतो. n ची व्हॅल्यू आपली 8 आली आहे तर सो वी गेट मॉड्युलस 3 रेस टू 8 याची व्हॅल्यू तुम्ही काढून बघू शकता. आता जो आपला नेक्स्ट पार्ट आहे थिटा = tan इनवर्स ऑफ y/x आपण असं लिहून घेत असतो. थिटा असतो आपला आर्ग्युमेंट कोणाचा आतमधल्या नंबरचा. सो वी गेट थिटा = tan इनवर्स ऑफ. आता इथे बघितलं तर y ची व्हॅल्यू म्हणजे इमॅजिनरी पार्ट √8 रिअल पार्ट 1. सो वी गेट थिटा = tan इनवर्स ऑफ √8 ला आपण 2√2 असं लिहू शकतो. आणि
याचा आर्ग्युमेंट काढायचा असेल तर आपला या फॉर्म्युलाचा आर्ग्युमेंट काय येतो एन थिटा येतो. सो वी गेट आर्ग्युमेंट इज इक्वल टू एन इंटू थिटा आणि आपला थिटा काय आलाय आणि एन काय आपला बरं इथे एन आपला 8 आहे. सो वी गेट 8 इंटू थिटाची व्हॅल्यू tan इनवर्स ऑफ 2√2. सो आपण खूप सारे एक्झाम्पल बघितले. त्या एक्झाम्पल मध्ये आपण मॅक्सिमम क्वेश्चन घेण्याचा प्रयत्न केला. जेवढे मला पॉसिबल होते, जेवढे माझ्याकडे आले तेवढे आपण नंबर ऑफ क्वेश्चन घेण्याचा प्रयत्न केला. आता व्हिडिओ आवडल्यास नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जसे जसे माझ्याकडे क्वेश्चन्स येतील नेक्स्ट शिफ्टचे तसं आपण या शिफ्टचं अनालिसिस बघूया. चला तोपर्यंत बाय बाय.